हॅलो फ्रेंड्स, मी श्री रेवण कांगणे सर तुमचं रेवण कांगणे या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9चा मॅथ्स फर्स्टचा फर्स्ट लेसन सेट म्हणजे संच हा लेसन बघत होतो. लास्ट लेक्चरमध्ये आपण उपसंच, वेन डायग्राम, त्याच्यानंतर विश्वसंच आणि पूरक संच म्हणजे काय हे आपण अभ्यासलं होतं. आता त्यावर आधारित सराव संच 1.3 आहे, तो आपण बघणार आहोत. बघा, वेळ वाचण्यासाठी मी क्वेश्चन लिहून ठेवलाय. जर ए बरोबर ए बी सी डी ई, ए चे घटक ए बी सी डी ई दिले, बी चे घटक सी डी ई एफ, सी बरोबर बी आणि डी, आणि डी चे घटक दिले संच डी चे घटक ए आणि ई, तर पुढीलपैकी कोणते विधाने सत्य व कोणते विधाने असत्य ते लिहायचं आहे. बघा, आपल्याला पहिलं उदाहरण दिलंय की सी. बघा, पहिलं उदाहरण सांगतोय मी. पहिलं उदाहरण आपल्याला दिलंय सी उपसंच बी. आता सी मध्ये काय घटक आहे बघा, सी मध्ये घटक दिले बी आणि डी, आणि बी मध्ये घटक आहे सी डी ई एफ, म्हणजे बी हा घटक संच बी मध्ये दिलेला नाहीये, म्हणजे काय, हे विधान असत्य आहे. जर कोणाला कारण आवश्यक असेल तर आपण तेही देऊ, कारण बी हा कोणाचा घटक नाहीये. बघा, हा स्मॉल बी हा या बीचा म्हणजे संच बीचा घटक नाही, असं कारण देऊ शकतो. बघा, त्यातलं सेकंड आपल्याला दिलं आहे. सेकंड एक्झाम्पल काय दिलंय बघा. सेकंड मध्ये काय दिलंय, ए उपसंच डी. बघा, ए उपसंच डी, ए हा ए मध्ये घटक पहा ए बी सी डी ई, आणि डी मध्ये घटक किती दिले पहा, फक्त ए आणि ई. म्हणजे ए हा डी चा उपसंच होऊच शकत नाही, कारण ए मध्ये ऑलरेडी एवढे घटक दिले आहेत आणि डी मध्ये फक्त किती घटक आहे, 2च घटक आहे. म्हणून हे विधान पण काय लिहिणार, असत्य. ठीक आहे. तिसरं त्यातलं दिलंय बघा. तिसरं काय दिलंय आपण ते बघू. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये असं म्हटलंय डी हा कोणाचा उपसंच सांगितला, बीचा. डी हा कोणाचा उपसंच आहे, बीचा. बघा, डी मध्ये कोणते घटक आहे, ए आणि ई, आणि बी मध्ये काय घटक आहे पहा, सी डी ई एफ. सी डी ई एफ बोलले, काय बोलले, सी डी ई एफ. म्हणजे यावर एक साधी सरळ गोष्ट आपल्या लक्षात येते की बी मध्ये सी डी ई एफ, बी मध्ये सी डी एफ आहे आणि डी मध्ये काय, ए आणि ई. पण बी मध्ये ए हा नाही आहे पहा, हा ए घटक संच डी चा असलेला ए घटक हा बी मध्ये नाही आहे, म्हणून हे विधान सुद्धा काय आहे, असत्य आहे. याचं कारण तुम्ही लिहू शकता. काय कारण देता येईल आपल्याला, ए हा कोणाचा घटक नाही दिलेला, ए हा कोणाचा घटक नाही, बी चा घटक नाही आहे. ठीक आहे. आता आपण चौथं घेऊया. काय दिलंय पहा चौथा एक्झाम्पल मध्ये. काय म्हटलंय चौथं एक्झाम्पल, डी उपसंच ए. डी उपसंच ए, डी मधले घटक काय पहा, डी मध्ये काय घटक दिला, ए आणि ई, ए आणि ई, आणि ए मध्ये काय दिले पहा, ए बी सी डी ई, डी आणि ई, ए आणि ई, ए आणि ई डी मध्ये पण आहे, ए मध्ये पण आहे. याचा अर्थ काय, हे विधान काय, सत्य आहे. ठीक आहे. चौथं एक्झाम्पल बघा काय दिलं. पाचवं एक्झाम्पल पहा आपल्याला काय दिलं आहे. पाचव्यात काय दिलंय पहा, पाचवं एक्झाम्पल, बी उपसंच ए. म्हणजेच बी हा ए चा सबसेट आहे का ते पहिलं कन्फर्म करू. बी मध्ये काय घटक दिले, बी मध्ये सी डी ई एफ, ए मध्ये काय, ए बी सी डी ई. बघा, ए मध्ये बी मध्ये असणार एफ ए मध्ये नाहीये, म्हणून हे विधान काय, असत्य आहे. याला कारण पण देऊ शकतात. कारण काय लिहिणार, एफ हा कोणाचा घटक नाहीये, एफ हा कोणाचा घटक नाही, ए चा घटक नाही. त्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल दिलंय 6वं बा, सी उपसंच ए. बघा, सी मध्ये काय दिलंय, सी चे घटक काय दिले पहा, बी आणि डी, आणि ए चे घटक काय पहा, ए बी सी डी डी ई. बी आणि डी हे ए मध्ये पण आहे, सी मध्ये पण आहे, म्हणजेच हे विधान काय आहे, सत्य आहे. बघा, अशा पद्धतीने 6 उदाहरण आपण सत्य की असत्य सांगितलं. आता पुढचं एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पल मध्ये आपल्याला 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन एक्स व वाय वेन आकृतीने दाखवा.
वेन आकृती काढायची आहे. 1 ते 20 हा विश्वसंच घ्यायचा आहे. एक्स कसा दिलाय, एक्स असा की एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन आणि 7 पेक्षा तो एक्स काय ग्रेटर आहे, 7 पेक्षा एक्स काय मोठा आहे आणि 15 पेक्षा काय लहान आहे. सगळ्यात पहिले दिलेले संच आपण यादी पद्धतीने लिहू म्हणजे आपल्याला समजायला सोपं होईल. मग मी काय करतोय बघा, यू बरोबर यू मध्ये यू म्हणजे विश्वसंच 1 ते 20 अंक येतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 1 ते 20 मधले अंक येतील बरोबर. आता एक्स हा संच लिहितोय बघा मी. एक्स बरोबर एक्स कसा आहे पहा, एक्स असा की एक्स हा यांचा घटक आहे म्हणजे नैसर्गिक संख्येचा आणि तो कसा आहे 7 पेक्षा मोठा आणि 15 पेक्षा लहान. मग 7 पेक्षा मोठा काय 8 9 10 11 12 13 आणि 15 पेक्षा लहान म्हणजे किती 14 पर्यंत घ्यायचं. बघा 7 पेक्षा मोठा आहे म्हणून 7च्या पेक्षा मोठी संख्या किती घेतली 8 9 10 असं या पद्धतीने लिहिले. आता वाय पण लिहितोय मी. चला वाय लिहूया आपण. वाय बरोबर काय म्हटलं पहा, वाय असा की वाय हा यांचा घटक आहे. वाय हा नैसर्गिक संख्याचा आहे, यांचाच घटक आहे. वाय ही 1 ते 20 मधील मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे काय, अशी संख्या की ज्या संख्येला म्हणजे ज्या संख्येचे फॅक्टर ती स्वतः आणि 1 हे दोनच फॅक्टर येतात. म्हणजे ज्या संख्येला फक्त ती स्वतः आणि 1 यानेच भाग जातो तिला मूळ संख्या म्हणतो. बघा एक ही समयने एक ही संयुक्तने आणि मूळ नाही म्हणजे पहिली मूळ संख्या किती 2 3 4 5 नंतर 6 गेला 7 7 8 9 10 नंतर 11 11 नंतर 12 13 13 नंतर 14 15 16 17 17 नंतर पुढची कोणती संख्या 18 18 आहे 19 या संख्या सगळ्या मूळ म्हणजे या संख्या अशा आहेत की या संख्येना फक्त 1 आणि ती स्वतः या दोनच संख्येने भाग जातो. आता यू हा विश्वसंच घ्यायचा आहे आणि हे वेन आकृतीने दाखवायचं. बघा मग मी पहिला विश्वसंच घेतो. बघा विश्वसंच नेहमी आयताने दाखवायचा. विश्वसंचासाठी काय वापरायचा, आयतच वापरायचा, त्याला आपण यू म्हणायचं. आता त्यातले एक्स घटक मी घेतो. बघा इथे मी एक्स हा संच घेतो आणि त्याचे घटक लिहितो. काय ते 8 9 10 11 12 13 14. उर्वरित जे सगळे घटक आहेत ते त्याच्या बाहेर लिहायचे, विश्वसंचाच्या बाहेर, सॉरी 1च्या बाहेर बरोबर. मग सांगा बरं 1च्या बाहेर काय येईल. 1 ते 7 1 2 3 4 5 कोणता अंक कुठे लिहिला तरी चालेल. 6 7 8 आलाय, 8 ते 14 आलाय परत. पुढचा किती 15 16 17 18 आणि 19 आणि इथं कुठेतरी 20 झाला. म्हणजे एक्स हा कोणाचा सबसेट असेल यूचा. पहिली गोष्ट एक्स हे घटक पण दाखवले आणि यू पण दाखवला. चला आता दुसरा लिहायचा आहे. वाय हा संच मला दाखवायचा आहे वेन आकृतीमध्ये. वेन आकृती काढताना नेहमी आयतच, विश्वसंचाची वेन आकृती काढताना नेहमी आयतच वापरावा, पट्टीनेच रेषा मारायच्या तुम्ही यू. आता वाय हा संच मी कशाने त्रिकोण सुद्धा काढू शकतो. मला वाटलं मला त्रिकोण काढायचा, मी त्रिकोण काढू शकतो. ठीक आहे. आणि याला काहीतरी नाव दे, काहीतरी म्हणजे काय दिलंय वाय नाव दिलंय. चला त्यातील घटक लिहायचे आपल्याला. घटक काय ते लिहून टाकू आपण. 2 3 5 7 11 13 17 19 13 17 19 हे सोडून उर्वरित आता इथे लिहायचे. बघा 1 2 आलाय 3 आलाय 4 5 इथे आलाय, नंतर काय राहिलं 6 7 आलाय 8 9 10 11 आलाय 12 13 आलाय 14 15 16 17 आता आहे 18 19 आणि शेवटचा कोणता 20. अशा पद्धतीने वेन आकृतीने आपण हा प्रश्न सोडवला. आता यानंतरचा प्रश्न बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसरा प्रश्न घेतलाय. यू बरोबर दिलाय 1 2 3 7 8 9 10 11 12. पी दिलाय 1 3 7 10. तुम्हाला यू पी आणि पी डॅश वेन आकृतीने दाखवायला सांगितलं आहे.
बघा वेन आकृतीने दाखवण्यापूर्वी मी पी डॅश कसा लिहायचा एकदा समजून घ्या. पहिला यादी पद्धतीने पी डॅश कसा लिहितोय. पी डॅश म्हणजे काय पहिलं नीट समजून घ्या. पी डॅश म्हणजे यू मध्ये आहे पण पी मध्ये नाही. थोडक्यात 1 3 7 10 हे घटक सोडून द्यायचे, यू मधले सगळे घटक घ्यायचे, त्याला म्हणायचं पी डॅश. बघा 1 3 7 आणि 10 उर्वरित सगळे लिहून टाकायचे. काय उर्वरित 2 8 9 2 8 9 11 12 11 12 हा मी लिहिला पी डॅश. आता मला हे वेन आकृतीने दाखवायचं आहे. वेन आकृतीने डायरेक्टली कसं दाखवतोय बघा. वेन आकृतीने विश्वसंच दिला असेल तर त्याच्यासाठी काय वापरायचं आयत. बघा आयत वापरतो आहे मी, याला यू म्हणायचं. आता मला पी डॅश दाखवायचा आहे. बघा सगळ्यात पहिलं मी काय लिहून घेणार पी, याला पी म्हणतो. पीतले घटक काय 1 3 7 10 1 3 7 10. आता यू मधले उरलेले घटक बाहेर लिहून टाकायचे. काय पा 1 नाही घ्यायचं. उरलेले घटक कोणते होते आपले 2 8 9 11 आणि 12 11 आणि 12. हे जे उरलेलं जे आहे ना बाहेर मटेरियल, मी याला डिझाईन करतो हवं तर. हे बाहेर जे उरलंय बाळांनो, हे बाहेर उरलेलं सगळं काय आहे पी डॅश आहे. आणि मग याला म्हणतो पी डॅश. इथे कुठेतरी म्हणा पी डॅश. याला हवं तर अजून डिझाईन उभी डिझाईन पण काढू शकतात. हा झाला पी डॅश. हा वेन आकृतीने दाखवला. दुसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला काय सांगितलं पहा, पी डॅशचा डॅश त्याचा पडताळा घ्यायचा. आता पी डॅश मी शोधलाय. पी डॅश काय 2 8 9 11 12, त्याचा पण डॅश घ्यायचा. बघा पी डॅश आणि त्याचा पण डॅश. मी पी डॅश शोधला होता. पी डॅश म्हणजे परत एकदा सांगतोय, पी डॅश म्हणजे यू मध्ये आहे पण पी मध्ये नाही. म्हणजे 1 3 7 9 10 1 3 7 9 10 हे घटक सोडून द्यायचे. उरलेले सगळे घटक कशात असतील पी डॅश मध्ये. आता याचा पण डॅश म्हणजे काय म्हणायचं यू मध्ये आहे. काय म्हणायचं यू मध्ये आहे पण पी डॅश मध्ये नाही. थोडक्यात काय 2 8 9 2 8 9 11 12 11 12 हे घटक सोडून द्यायचे आणि उरलेले घ्यायचे. बघा उरलेले घटक काय 1 3 7 10. बघा 1 3 7 10 म्हणजेच काय म्हणून बघा 1 3 7 10 म्हणजेच काय लिहिणार आहे मी पी. आणि म्हणून लिहिणार पी डॅश चा डॅश बरोबर पी. असा आपण याचा पडताळा घेतला. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न ए बरोबर. चौथा प्रश्न बघा ए बरोबर 1 3 7 2 7. तर ए या संचाचे कोणतेही 3 उपसंच लिहायचे. आपल्याला भरपूर लिहिता येतील. मग मी बी हा एक उपसंच लिहितो. एक उपसंच लिहायचं म्हणजे यातला एक घटक मी कमी करतो 1 3 2 बरोबर. सी संच लिहितो. सी मध्ये मी काय करतो अजून एक कमी करतो 1 3. डी मध्ये काय करतो अजून एक कमी करतो फक्त 3. आणि रिक्त संच जरी घेतला तरी चालेल. आणि मी नुसता 7 घेतला उदाहरणार्थ, यातला कुठला एक घटक घेतला ए बी सी डी, अजून एक घटक घेतला ई बरोबर, मी नुसता 1 लिहिला तरी तो उपसंच. एफ बरोबर घेतला त्यात नुसता मी 7 ठेवला तरी हा झाला उपसंच. किंवा ई एफ जी घेतला, जी घेताना मी यात 1 आणि 2 घेतो 1 आणि 2, हा सुद्धा काय आला उपसंच. आपल्याला 3 लिहायला सांगितले होते, आपण भरपूर लिहिले. म्हणजे यातला कुठलाही एक घटक आला पाहिजे, याच्या बाहेरचा घटक घ्यायचा नाही. 1 3 7 2 1 3 2 7 याच्या बाहेरचा घटक घ्यायचा नाही. रिक्त घेतला तरी चालेल, तोही उपसंच होईल. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू आपण. बघा 5व्या प्रश्नामध्ये काय दिले, पुढील संचापैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा. कोणत्या संचाचे कोणते संच उपसंच आहेत ते लिहा. आपल्याला काय दिले पहा, पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे. आय हा इंदोरमधील रहिवाशांचा संच आहे. एच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे. एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच आहे. बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे. असे 5 संच दिले. तर कोणता संच कोणाचा उपसंच आहे ते लिहू. बरोबर. आता बघा असे अनेक बरेच संच एकमेकांचे आता इथे उपसंच असतील. आपल्याला जे दिसतात ते लगेच घेऊ आपण. बघा पहिल्या प्रश्नाचं आपण यातलं उत्तर लिहितोय, म्हणजे 5व्या प्रश्नातला. यात दुसरा एक प्रश्न दिलाय,
वरीलपैकी कोणता संच या उदाहरणात विश्वसंच म्हणून घेता येईल तो आपण शेवटी बघू. बघा, पी म्हणजे पुणे, आणि पुणे कुठे? महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र म्हणजे काय? एच, म्हणजे पुणे हा महाराष्ट्राचा काय आहे? उपसंच आहे. दुसरी गोष्ट, आयचा विषय घेऊ आपण. आय म्हणजे काय दिला? इंदोर, आणि इंदोर कुठे आहे? मध्य प्रदेशात. म्हणून इंदोर हे कोणाचं उपसंच आहे? मध्य प्रदेशाचं, म्हणजेच एमचं उपसंच आहे. बरोबर. आता महाराष्ट्र म्हणजे काय? एच कुठे सांगा बरं? एच महाराष्ट्र कुठे? भारतामध्ये. एच हा कोणाचा उपसंच होईल? एच हा बीचा उपसंच होईल. त्यानंतर मध्य प्रदेश म्हणजे तो पण कुठे येईल? भारतामध्ये. म्हणजे मी काय लिहू शकतो? एम हा कोणाचा उपसंच घ्यायचा? बीचा उपसंच घ्यायचा. आता एक साहजिकच गोष्ट आहे, बी हा इथे विश्वसंच आहे, म्हणजे ही बी जर सगळ्यांचं म्हणजे बाकीचे PIHM ही सगळे कोणाचे उपसंच येत आहेत? बीचे उपसंच होतील. म्हणजे इथं बी हा काय होईल? विश्वसंच. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पहा, म्हणून या उदाहरणात बी हा विश्वसंच घेता येईल. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण आपण दिलं. बघा, यानंतरचा पुढचा प्रश्न आपण बघू. बघा, 6वा प्रश्न. खाली काही संच दिले आहे, त्यांचा अभ्यास करताना कोणते संच? त्या म्हणजेच काय? म्हणजेच NWI म्हणजे काय? नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या, म्हणजे नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटिजर्स. यापैकी विश्वसंच घेता येईल. तुम्हाला म्हटलंय ए बरोबर 5च्या पटीतील संख्या. बघा, ए याचं पहिल्याच उत्तर लिहितो आपण. ए बरोबर 5च्या पटीतील संख्या म्हणजे काय? 5, 10, 15 या सगळ्या संख्या कोणत्या येतील? 5च्या पटीतील संख्या येतील. बरोबर. आता बघा, यानंतर डॅश, त्यानंतर बी बरोबर 7च्या पाड्यातील संख्या. बी बरोबर 7च्या पाड्यातील संख्या म्हणजे काय? 7 1 7, 7 2 14, 7 3 21 डॅश. त्यानंतर सी बरोबर 12च्या पटीतील संख्या. 12च्या पटीतील संख्या म्हणजे काय? 12 24 26. बरोबर. सी बरोबर 12 1 12, 12 2 24, 12 3 36 डॅश. मग या तिन्ही संचासाठी NWI पैकी कोणता संच उपसंच, कोणते संच विश्वसंच म्हणून घेता येतील? बघा, या सगळ्या संख्या एन मध्ये आहेत, नैसर्गिक संख्येत आहेत. या सगळ्या संख्या पूर्ण संख्येत पण आहेत, म्हणजे 0 1 2 3 4 5 डॅश मध्ये पण आहे. इंटिजर्स म्हणजे काय? सर्व शून्य, धन आणि ऋण याच्यामध्ये पण या संख्या आहेत. म्हणून काय लिहायचं? या संचांसाठी संच A, B व सी साठी NWI पैकी कोणताही संच विश्वसंच म्हणून घेता येईल. आता इथे दुसरा प्रश्न आपल्याला दिला आहे. बघा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे मला पुढचं सांगायला. बघा, दुसरा प्रश्न आपल्याला असं सांगितलंय. बघा, दुसरा प्रश्न. 4च्या पटीतील पूर्णांक संख्या पी बरोबर 4च्या पटीतील पूर्णांक संख्या 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16 डॅश. टी बरोबर सर्व समवर्ग संख्यांचा सर्व समवर्ग म्हणजे 2चा वर्ग, 4चा वर्ग, 6चा वर्ग, 8चा वर्ग डॅश. याही संख्या या पी आणि टी मधल्या संख्या या कोणाकोणामध्ये पहा, 4 8 12 या संख्या नॅचरल नंबर मध्ये पण आहे, म्हणजे नैसर्गिक संख्येत पण आहे, पूर्ण संख्येत पण आहे, पूर्णांक संख्येत पण आहे. 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 6चा वर्ग 36 हे जे काय उत्तर येणार आहे, याही संख्या कोणत्या कोणत्या नैसर्गिक संख्येत आहे, पूर्ण संख्येत आहे आणि पूर्णांक संख्येत आहे. म्हणून पी संच पी व टी साठी संच
पी व टी साठी एन डब्ल्यू आय यापैकी कोणताही संच विश्वसंच म्हणून घेता येईल, विश्वसंच म्हणून घेता येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, 7वा प्रश्न तुम्हाला दिलाय प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच मानला, पूर्ण वर्ग विश्वसंच मानला. गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए मानला. तर ए चा पूरक संच काय? ए चा पूरक संच काढायचा. ए म्हणजे काय? 50% अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी. मग ए डॅश काय होईल? 50% कमी गुण मिळवणारे विद्यार्थी. हा ए चा पूरक संच म्हणजेच ए डॅश होईल. एकदम सिंपल आहे, तुम्ही सोडवणार. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 9वीचे कंटिन्यू व्हिडिओ बनवणार आहोत. आपला इयत्ता 10वीचा पण सिलेबस चालला आहे, त्यानंतर 9वीचा सिलेबस चालू आहे. जर